स्टिच पडलेला, अर्धा नख काढलेला आहे त्याने. हे बघा आता हे असलं सिरींज मध्ये पण चॉकलेट आहे. कोण आहे? डॉटर. नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि आत्ता वाजलेलं आहे सकाळचा 11:30 वाजता वाजलेले आहे. आणि तुम्ही सगळे कसे आहे? बरे आहे ना? मी पण बरी आहे. चला मग आता अजून पण काही काम झालं नाही आहे, कारण आज मी ड्रेसिंग उघडली, ते आपणच ड्रेसिंग केली. बाबा पायाचं काय हालत झालेलं आहे. आता अजून 2 दिवसानं डॉक्टरला दाखवायला जाते. मला तरी काय ते बरंच वाटत नाही. ते काय सकाळी फक्त मी चपाती भाजी केली होती, टिफिनला तेच दिली. आता फक्त माझे हे बघा भांडे झालेले आहे. अजून घरचं काहीच काम नाही, कारण सगळं मध्ये की आधी मी कसं फास्ट करत होते ना, तसं अजून मला जमे नाही आहे. आमच्याकडे ना लाईट गेले, त्याबद्दल तुम्हाला काळच दिसणार. चला आता मी बेडशीट वगैरे जरा चेंज करून घेते. 8-10 दिवस झाले बेडशीट चेंज केले नाही, काय नाही. आत्ता बघा 1 वाजले. आत्ता काम झाले बघा, झाडू फरची वगैरे झालं. अजून लाईट आलं नाही बघा. किती गरम व्हायला लागलं आहे, खूपच गरम होते. गुडिया पण स्कूलमध्ये एक्झाम पण येणार आहे, त्याबद्दल सगळं काय त्यांना पोषण पण दिलेले आहे मुलांकडनं करून घ्या म्हणून. हे बघा गुडिया इथं बघ बाळ, उठून बस जरा. हाय मन बोल ना. आता गुडिया डॉक्टर बनलेली आहे. इकडे मम्माला इंजेक्शन देते. तू काय आहे? काय करते तू? कोण आहे? डॉटर. डॉक्टर के डॉटर. किती क्यूट डॉक्टर आहे गई. असले डॉक्टर असले की सगळे पेशंट पुन्हा इंजेक्शन घे. तू डॉक्टर आहे की डॉटर आहे? आज ना देवीचं 5वा दिवस आज वाटतं ना. व्हाईट कलरचं म्हणजे आरे म्हणायला लागले व्हाईट कलरच घालते. अजून ना आम्हाला पण जायला पाहिजे. बघूया आता कधी अजून काय रिकव्हरी बघूया, उद्या नाही तर परवा. हे दाखव. हे बघा आता हे असलं सिरींज मध्ये पण चॉकलेट यायला लागले. मला वाटले की ह्यांचे पप्पाच दिले की ह्याच्यात सिरींज. मग मी ओरडत होते, तेव्हा ह्यांनी म्हटलं की नाही ह्याच्यामध्ये चॉकलेट होतं. आता त्याच्यावर काल आणल्यापासून फक्त मला इंजेक्शनच द्यायला लागले. चला आता आरोही आली आहे तर तिला जेवण वाढून देते आणि तुम्हाला दाखवू माझं पायाचं काय. घाबरू नका तुम्ही, तरी पण दाखवते. क्योंकि एकेकांना वाटते की मी नाटकच करते, मतलब की एवढं काही झालं नाही आहे. लेकिन माझ्या पायाचं बघून ना मला स्वतःलाच कसं हे व्हायला लागलं की कसं झालं माझं बोट. आता परत ना बुधवारी गुडियाला घेऊन जाते ना, तिथे स्टिच काढायचे, तर परत एकदा डॉक्टरला दाखवते की काय कधी कमी होणार असं. की मला बघूनच बापरे कसं बोट होतं, कसं झालं माझं. चला हे बघा, हे बघा कसं झालं. ते बघा स्टिच पडलेला, अर्धा नख काढलेला आहे त्याने. हे बघा ते जे इकडे ब्लॅक दिसते बघा, ते बघा इथं एक स्टिच पडलं आणि इकडे एक बघा वर इथं जरा ब्लॅक दिसते, तिकडे एक स्टिच पडलं होतं. ते बघा कसं झालं ना. मोठ्यांच्यापेक्षा लहान मुलं एवढं स्ट्रॉंग असतात ना. आता आमची गुडियाला बघा एवढी आजारी आली, ती पडली, लेकिन तिला ना कायच फरक नाही. एवढंच 1 तास रडायचं आणि परत कसं बघा मुलं सगळं विसरूनच टाकतात असं. लेकिन आपल्याला नाही होत बघा विसरायला असं. आता ती एवढी जर पडली, कसं काय तिथे झालं, तिला केवढी खोकली, तरी पण किती अजून पण मुलगी धावपळ करते, धाड चालते, अजून पडते. सकाळी पण परत पडली खराब बघा, ऐकतच नाही आहे ती. माझ्यासाठी एक मी चपातीचा रोल बनवून घेतलेली आहे. काय नाही तिथे फक्त सॉस आहे आणि काकडी आहे. बाकी मला काय गवारची भाजी केलेली की खायचा मनच होई नाही. आणि आरोही पण चपातीचा रोलच खायला लागले, गुडिया पण खायला लागले. हाताने मोबाईल पकडायला पण मला त्रास व्हायला लागला. ते सलाईन लावलेलं एवढं दुखायला लागलं ना.
चला पहिला मग बघूया खाऊन. तर बघा 7:30 वाजलेलं आहे बघा. आता म्हटलं की काय तरी करूया. आता भात आमटी करायचं म्हणजे की मला ना कंटाळा आलं भात आमटी वगैरे खायला. मी म्हटलं की चला आता टोमॅटो राईस करूया. हे बघा टोमॅटो 3 ना मोठे मोठे टोमॅटो कापून ठेवलेले आहे. टोमॅटो पण खूप महाग झालेले आहे, लेकिन काय करू, काय तरी उंबट ठरवं खायचं. भाजी पण कायच नाही आहे. काहीतरी भाकरी भाजी करायचं म्हणजे भाजी पण सगळं भाजी माझ्याकडे ना होते सगळे, लेकिन हे मी आजारीमध्ये 8 दिवस झोपले बघा. सगळं भाज्या खराब झाल्या माझे सगळे. आणि कालपासून फ्रीजला काय झाले काय माहिती, अजिबात थंड व्हायला तयार नाही आहे. असंच करूया. टोमॅटो पण खूप महाग झाले, लेकिन काय करूया. काय नाही, सिंपल फक्त एक कांदा घातली. आणि सगळं डाळ मिक्स केलेले आहे. काय काय माझ्याकडे सगळे डाळ आहे बघा. हे बघा. आणि माझ्याकडे ना आता सगळे मसाले संपलेले आहेत. म्हणजे की हे बघा, धनिया पावडर, जिरा पावडर सगळे संपलेले आहे. या तर करायला पाहिजे, या तर मग बाहेर ना आणायला. काय करते, एक ना 10-10, 20-20 रुपयाचे पाकिटच मागवते. मग नंतर बरी झाल्यानंतर ना एकदमच करून ठेवते. आता फक्त ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि तिखट तेवढंच घालते. बाकीचं काय मसालाच नाही आहे माझ्याकडे. पहिल्यांदा घालते मॅगी मसाला पाकिट आहे माझ्याकडे. हे बघा छोटंसं मिळते ना, हे घालते. आज बघूया कसं होते. काय हे आजारीमुळे तर एवढं कंटाळा आलं ना, पूर्ण तोंडाचं चव गेलेलं आहे. असं वाटतं की घालायला लागले. भाजीमध्ये वगैरे वापरते, लेकिन कधी असं मी ह्याच्यामध्ये नाही, खिचडीमध्ये पुलावमध्ये वगैरे कधी नाही घातली. आज बघूया, ट्राय करून बघूया. ही वांगी पण खूप दिवसाचं आहे. खूप दिवस म्हणजे पण झालं होतं, 15 दिवस झाले वाटते. बघूया चांगले आहे काय. एक वांगी 1-2 घालते मी. खराब आहे. माझ्याकडे भाज्या होते 2-3, मेथी भाजी खराब झाले. हे चांगलं आहे. असं लांब लांब कापून ना. बटाटा वगैरे घालायचं होतं, लेकिन नाही घातले, क्योंकि माझं अजून पायाचं ते अजून बरं झालं नाही आहे. उगीच कुठलं बटाटा खाऊन रिस्क घ्यायचं नको म्हणून मसाला घातली. चला आता 3 शिटी काढून घेते. मी बनते. गुडियाचा अभ्यास घ्यायचा होता. गुडियाचं ना टाइम टेबल दिलेले आहे एक्झामचं. आणि हे बघा फ्रीजला काय झाले काय नाही. फ्रीज ना अजिबात थंड नाही आहे. आणि ह्यांना सांगितले बघ, तरी पण हे असंच गेले. किंमत ट्री, क्रिसमस ट्री. आणि हे झालेलं आहे टोमॅटो राईस. आता आम्ही जेवण करून घेतो. बघून तरी जर चांगलं वाटायला लागले खायच्यासारखं. आता बघूया आता खाल्ल्यानंतर काय होतं. चला मग आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असलं तर ना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसामध्ये भेटूया. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. सी यू.